नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण गाजराचा हलवा करणार आहे. तर त्यासाठी मी हे एकदम असे फ्रेश गाजर आणलेले आहेत. तर आता याला आपण स्वच्छ एकदम धुणार आहे आणि साल काढून घेणार आहे याची. तर आपण हे अशा पद्धतीनं गाजरवरचं हे साल काढून घ्यायची, एकदम पातळ अशी. केस वगैरे असतात तर ते काढून घेण्यासाठी, किंवा मग हे घाण वगैरे असतं दुसरं गाजरला, तर हे काढून घेतलेले आहेत. बघा, हे अशा पद्धतीने एकदम स्वच्छ झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं आता आपण हे पूर्ण गाजराची साल काढून घेणार आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण गाजर किसून घेणार आहे. ह्या साईडनं असं पकडायचं, पकडण्यात पण येतं आणि शेवटपर्यंत किसण्याची गरज नसते. हे भाग आपण वेस्ट असतो तो टाकूनच देणार आहे. तर त्यासाठी तो कट करायचा नाही, किसायच्या वेळेस तो धरण्यासाठी वापरायचा. तर अशा प्रकारे किसून घेते पूर्ण मी. किसणी बदललेली आहे मी, कारण तिच्याने खूप बारीक पडतं आहे, त्याच्यामुळे हे आपण दुसरी किसणी घेतलेली आहे. ह्याच्यानं छान पण एकदम पडतं आहे. बघा, एकदम किस एकदम छान पडलेला आहे. तर अशाच पद्धतीनं पूर्ण आता मी गाजर किसून घेणार आहे. हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण हे गाजर आपण असं हे करून घेतलेलं आहे. तर बघा, हे या साईडनं पकडल्यानंतर हे वेस्टेज भाग आहे तो सहज म्हणजे आपल्याला टाकून पण देता येतं आणि शेवटपर्यंत गाजर एकदम किसलं जातं, वायाला काहीच जात नाही. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे. तर हा किस आपल्याला इतका मिळालेला आहे. हे अशा प्रकारे आपल्याला एकदम छान असं गाजराचा हा किस आपल्याला मिळालेला आहे. एकदम एक ताट भरून पूर्ण झालेला आहे. तर आपण आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. तर हे ड्रायफ्रूट्स आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. तर हे आपले मनुके आहेत, नंतर हे गोडंबी, मगजबी आणि चारोळी थोडीशी आहे आणि काजू आहे. तर हे काजू मी थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे, खलबत्त्यामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीनं मी पूर्ण काजूचे पण तुकडे करणार आहे. बदाम संपलेले आहेत, त्याच्यामुळे आपण आता याच्यावरच ॲडजस्ट करणार आहेत. तुमच्याकडं असतील तर टाकून घ्या, काय हरकत नाही, कारण ड्रायफ्रूट्सचं असं काही नाही, आपल्या आवडीनुसार टाकायचे. नंतर हे 5 वेलची आहेत या टाकते आणि साखर टाकून हे पण आपल्याला कुटून घ्यायचं आहे. विलायचीची पावडर करून घ्यायची. जायफळ वगैरे टाकू शकता तुम्ही, पण मला जायफळचा वास आवडत नाही, त्याच्यामुळे मी वेलची टाकणार आहे. तर चला, तर मग आपण सुरुवात करू आता. तर कढईमध्ये मी तूप टाकून घेते 2 चमचे आणि छान एकदम वितळू द्यायचं आहे आपल्याला हे तूप. तर हे आपलं तूप छान वितळून झालेलं आहे. तर आता याच्यावर आता आपल्याला हे गाजर परतून घ्यायचे आहेत छान एकदम. तुपामध्ये एकदम असा खमंग वास सुटला पाहिजे आणि खरपूस याच्यामध्ये शिजले पाहिजे ते किस. तर अशा पद्धतीने 10 मिनिट लागतं हे पूर्ण प्रोसेस होण्यासाठी. तर आपण याला छान परतून घ्यायचं आहे तुपावर आणि मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, झाकून शिजवायचं नाही याला कधीच, कारण झाकून शिजवल्यानंतर गाजराचा कलर नंतर बदलतो आणि एवढं छान दिसत नाही हलवा. आता दिसलं पण पाहिजे ना छान एकदम, त्याच्यामुळे थोडीशी मेहनत घ्यायची आपण. बघा, थोडंसं आता कमी झालेलं आहे, 5 मिनिट झालेला आहे. परत आपण 5 मिनिट याला छान असं परतून घेणार आहे मस्त एकदम. तर हे 10 मिनिट झालेलं आहे.
बघा छान एकदम याच्यातलं पाणी पूर्ण असं शोषून घेतलेलं आहे आणि एकदम असा मोकळा झालेला आहे. याचा अर्थ आपला हा शिजत आलेला आहे 50%. तर आता या वेळेला आपण थोडंसं हे साईडला करून इथं आपल्याला तूप टाकून ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. तर हे थोडंसं तूप टाकते आणि हे जे आपण पूर्ण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते आपण याच्यामध्ये टाकून देणार आहे. आणि इथं थोडंसं फ्राय करायचं आहे, कारण हलव्यासोबत हे आपलं शिजलेच जातात, त्याच्यामुळे आपण याला अगोदर फ्राय केलेलं नाही. तर ह्या अशा पद्धतीने आपण करणार आहे. एकदम मस्त होणार आहे आपला गाजराचा हलवा, एकदम छान. तुम्हाला दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आपले ड्रायफ्रूट फ्राय झाल्यानंतर पूर्ण ते छान असं मिक्स करायचं आहे. आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये थोडंसं 1 वाटी आपल्याला साईसहित दूध टाकायचं आहे. तर मी दूध टाकून घेते याच्यामध्ये. फक्त 1 वाटी टाकायचं आहे, कारण आपलं शिजलेलं आहे, त्याच्यामुळे हे साईसहित टाकते. आणि छान परतून घ्यायचं याला पण. दुधामुळे एकदम मस्त, एकदम खमंग चव येते याला. आणि काही राहिलेलं असेल ते आपलं शिजून पण निघतं, त्याच्यामुळे दूध टाकायचं आहे. तर हे साय आपण छान मिक्स करून घेतली. आता ह्या वेळेला आपण वेलची पावडर टाकणार आहेत 1 चमचा. 5 वेलची मी कुटून घेतलेले होते, सुरुवातीला दाखवलंच होतं तुम्हाला. हे पण छान आपण मिक्स करून घेणार आणि नंतर अर्धी वाटी साखर टाकणार आहे. आता साखरेमुळे पण थोडासा आपला ओलसर होणार हा, कारण मिक्स झाल्यानंतर साखरेला पाणी सुटतं. तर आता सगळ्यात शेवटी आपण हे खव्याचे पेढे आहेत, एकदम प्युअर खव्याचे पेढे आहेत. तर हे आपण 5 पेढे घेतलेले आहेत, हे पण आपण याच्यामध्ये फोडून टाकणार आहे. तुम्ही खवा टाकला तरी चालेल, पण पेढ्यामुळे आणखी छान एकदम चव मस्त येते, त्याच्यामुळे पेढे एकदा तुम्ही टाकून बघा खव्याचे. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला चुरगळून टाकायचं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 2 मिनिट आता आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. फक्त आपल्याला हे पेढे विरघळू द्यायचे आहेत, कारण पेढ्यामध्ये पण साखर असते, त्याच्यामुळे ते थोडंसं विरघळू द्यायचं आहे. मस्त एकदम छान सुगंध सुटलेला आहे, गोडसर. एकदम अस्सल भारतीय एकदम स्वीट डिश आपली आहे ही. इतर कोणत्याही मिठाईला मागे सारेल अशी आहे, एकदम मस्त अशी. तर तुम्हाला काढून दाखवते एका बाउलमध्ये. तर हे अशा प्रकारे मस्त आपला गाजराचा हलवा एकदम भारतीय स्टाईलमध्ये तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या शेअर करण्यामुळे मला पण थोडंसं प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन डिश करण्याची मलाही तुमच्यापासूनच प्रेरणा मिळत असते. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.